नाहीये। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी एचएनडी ट्रस्टचं मौन काल गोखले कन्स्ट्रक्शनने या व्यवहारातून माघार घेतलेली आहे। तर ही माघार घेतल्यानंतर आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी ट्रस्ट मधील सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला। यामध्ये ट्रस्ट मधील सदस्य असलेले रमेश जोबनपुत्र यांनी माहिती देण्यास मात्र नकार दिलाय। तसंच याबाबत काही माहिती नसून ट्रस्ट निर्णय घेईल असंही रमेश जोबनपुत्र यांनी सांगितलेलं आहे। तर पुण्यातील हे जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण, या प्रकरणी एचएनडी ट्रस्टचं मात्र मौन पाहायला मिळतंय। रमेश सर बोलताय का? हाँ जी, अमोल धर्माधिकारी बोलतोय मी, लोकशाही न्यूज मधून पत्रकार पुण्यातनं। जी ते जैन बोर्डिंग संदर्भात मला माहिती हवी होती। ऐसा कि मैं अभी काम कर रहा हूँ। सुनो ना, एक मुझे सिर्फ बता दीजिए कि कल जो विशाल गोखले बिल्डर ने आपको एक मेल किया है ट्रस्ट को, उसके बारे में बताइए मुझे ना, आपकी क्या राय है, आपकी क्या भूमिका है? नहीं, वो तो ट्रस्टी डिसाइड करेंगे। नहीं, अभी तक आपका कुछ डिसाइड हुआ है ट्रस्ट का उसके बारे में? नहीं, आपकी कुछ मीटिंग होने वाली है या कुछ उनको मेल को रिप्लाई किया है क्या आपने ट्रस्ट ने? मैं अभी चार्ज कर रहा हूँ किया अभी, तो मैं कब करूँ सर आपको कॉल? आप कल परसों फोन करिए, अभी तो टाइम लगेगा उसको डिसाइड करने में। या तो अनशन चल रहा है आपके जैन समाज का, तो सब्जेक्ट भी इम्पोर्टेंट है ना सर। टाइम से नहीं यहाँ पर है ना, मैं भी से भी कर नहीं, आप ट्रस्ट के मेंबर हो तो आपकी क्या राय है इसमें? मतलब क्या ये जो डील हुआ है वो रद्द होना चाहिए, ऐसी आपकी राय है या नहीं? वो अभी आप कल फोन करिए, कल या परसों फोन करिए। सर फ़ोन पे बता सकते हो आपकी क्या राय है? अभी तो मैं नहीं बता सकता भाई जी। नहीं, ट्रस्ट का करेंगे। नहीं, ट्रस्ट का कुछ हुआ है डिसाइड इस बारे में? क्योंकि ये अभी कुछ आपको बात नहीं कर सकता हूँ, सॉरी मैं बात नहीं कर सकता हूँ, सॉरी। तर या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। ज्यांनी या ट्रस्टींशी संवाद साधला ते लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, तुम्ही या ट्रस्टींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु या सदस्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नकार दिलेला आहे, मौन बाळगलेला आहे। काय या संदर्भातील अधिक अपडेट? नक्कीच, कारण काल विशाल गोखले यांनी जो ईमेल केलेला आहे तो याच ट्रस्टला केलेला आहे आणि त्यामुळे ट्रस्टची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत होतो। याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 जणांशी संपर्क आपण साधत असताना याच ट्रस्टमधले एक सदस्य रमेश जोबनपुत्रा यांच्याशी आपला संपर्क झाला, मात्र त्यांनी याबद्दलची सगळी माहिती देण्यास नकार दिला आहे, टाळाटाळ सुद्धा केलेली आहे आणि याबाबतची माहिती घेण्यासाठी 2 दिवसांनी कॉल करा असं त्यांचं उत्तर मिळालेलं आहे। खरं तर या जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराविरोधामध्ये जैन समुदायाचं आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरू आहे। असं असताना सुद्धा ट्रस्ट किती याच्यामध्ये जबाबदार आहे हे महत्वाचं आहे, संवेदनशील आहे हे सुद्धा महत्वाचं आहे। असं असताना सदस्यांकडून मात्र उत्तरं आहेत ती दिली जात नाहीये, याबाबतची कुठलीही चर्चा अजूनही झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काल जो ईमेल विशाल गोखले कन्स्ट्रक्शननी या ट्रस्टला केलेला आहे त्याबद्दल सुद्धा कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती या सदस्यांकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काल विशाल गोखले यांनी जो मेल केलेला आहे त्या बाबतीत तरी हे ट्रस्ट गंभीर आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होते। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणावर सध्या तरी ट्रस्टींकडून मौन बाळगलं जात आहे, कोणतीही माहिती आहे ती सुद्धा दिली जात नाहीये। आपणही त्यांच्याकडून सातत्याने विचारणा केली असता त्यांनी त्यांचा फोन आहे तो सुद्धा कट केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी या ट्रस्टची भूमिका आहे ती संशय निर्माण करणारे आहे। जैन समुदायाचं सुद्धा म्हणणं आहे की सर्वात मोठा गुन्हा हा ट्रस्टनी केलेला आहे। ट्रस्टनी जी जागा या बिल्डरला विकलेली आहे त्याच्यामध्ये बेकायदेशीरपणे कामं करण्यात आलेली आहे असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच कुठेतरी संपूर्ण एचएनडी ट्रस्ट आहे ते संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि त्यामुळेच ते आपल्याशी बोलताना सुद्धा स्पष्टता त्यांच्यामध्ये जाणवत नव्हती, टाळाटाळ ते उत्तर देण्यासाठी सुद्धा करत होते हे दिसून आलेलं आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।